13 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 91 पासून पुढे. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोधर्व सुचितीमुळे बळीया बांधुनी आळे माया योगाचे. मग आधिली सदेहांतरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊन आगारे खोलावती. ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ. मग आणि यांचे बेचळ अधिदावी तेत चिदवृत्ती पहिले महतत्व उमलले ते पान वाल्ले दुले एक निगे. मग सत्वरजतमात्कू त्रिविध अहंकारू जो एकू तो तिवना अधोमुखू डेरू फुटे. तो बुद्धीची घेऊनी आगारी भेदाची बुद्धी करी तेत मनाचे डाळ धरी साजेपणे. ऐसा मुळाचिया गाढिका विकल्परस कोवळिका चित्त चतुष्ट व्याहाळिका कोंबेजतो. मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे 5 फोक महाभूतांचे सरोक सरळे होती. तैसी श्रोत्रादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळलुळीते विचित्रे उमळते गा. तेत शब्दांकुर वरीपडी श्रोत्रा वाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची. अंग तत्वेचे बेलपल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेत बांबळ पडे अभिनव विकारांचे. पाठी रूपपत्र पेलोवेली चक्षु लांबते कांडे घाली ते वेळी व्यामोहता भली पहाळी जाय. आणि रसांचे अंगवसे वाढता वेगे बहुवसे जिव्हे आरतीची असोसे निगती बेचे. तैसेची कोंबिले निगंधे घ्राणाची डिरी थांबवाबे तेत तळुघे स्वानंदे प्रलोभाचा. एवं महदहम बुद्धी मने महाभूत समृद्धी ये संसाराची अवधी शासन जे. किंबहुना इही आठे आंगिहा अधिक फाटे परिशिंपीची एवढे उमटे रूपे जेवी. का समुद्राचे नि पैसारे वरी तरंगता आसारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञानमुळ. आता याचा हाची विस्तारू हाची या पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परवारू एकाकिया. परी ते असोहे ऐसे कावरे झाड उससे या महदादी आरवसे अधोशाखा. आणि अश्वत्थू ऐसे याते म्हणती जे जाणते तेही परिस हो येथे सांगिजेल. तरी श्वा म्हणजे ओखा तोवरी एक सारिका नाही निर्वाहो या रुखा प्रपंच रूपा. जैसा न लोटता क्षणू मेघ होय नाना वर्णू का वीजू नसे संपर्णू निमेषभरी. ना कापतया पद्मतळा वरिलिया बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणुसांचे. तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणून वयाते म्हणती अश्वत्थू हा. अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परितो अभिप्राय नोहे श्रीहरीचा. एरवी पिंपळू म्हणता बिरवी बिया गती देखिली असे निकी परिते असो काय लौकिकी हे तुजाय. म्हणून हा प्रस्तुतो अलौकिको परियसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोलिजे हा. आणि कोही एक थोरू या अव्यवत्ताचा डगरू आती परितो भितरू ऐसा आहे. जैसा मेघाचे नितोंडे सिंधू एके अंगे काढे आणि नदी एरीकडे भरतीच असती तेत ओहटे ना चढे. ऐसा परिपूर्णची आवडे परिते फुली जवन उघडे मेघा नदीची. मग खालच्या बाजूस अपार देहांतरे उत्पन्न होऊन ती चौफेर आधार घेऊन खोल जातात. हे जे भववृक्षाचे मूळ ते ऊर्ध्व जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी बळावते व मग अंकुराचे झुपकेच्या झुपके खालच्या बाजूस दिसू लागतात. मग चिदवृत्ती म्हणजे जी माया त्या मायेपासून हे पहिले कोवळे पान फुटते. नंतर सत्वरजतात्मक जो अहंकार
ते त्रिदळ खाली फुटते. त्यालाच बुद्धिरूपी दुसरी डहाळी फुटून भेदबुद्धी होते. त्या योगाने मनरूप डहाळीला जीवन मिळून ती टवटवीत होते. याप्रमाणे मूळ बळकट झाल्यावर विकल्परसाने पोसलेल्या चित्तचतुष्ट्याच्या मन बुद्धी चित्त अहंकार कोवळ्या डहाळ्या फुटतात. मग आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी असे पंचमहाभूतांच्या जोराने सरळ फोक फुटतात. मग त्या फोकांना श्रोतादी ज्ञानेंद्रिय व त्यांचे विषय अशी विचित्र कोवळी पालवी फुटते. मग श्रोत्राच्या म्हणजेच कानाच्या ठिकाणी शब्दरूप अंकुराची वाढ होऊन श्रवणाची आकांक्षा उत्पन्न होते. मग त्विंगिद्रियरूप वेल व आपला विषय जो स्पर्शांकुर तिकडे धाव घेतात. त्यामुळे अनेक नवे नवे विकार उत्पन्न होतात. नंतर रूप विषय पालवीपर्यंत चक्षु आपली धाव पोचवितो. त्यामुळे व्यामोह फार वाढतो. नंतर रसरूप विषयाची डहाळी वाढली असता जिभेला लोलुपतेची अनेक पाने फुटतात. त्याचप्रमाणे गंधरूप कोंभाकडे नाकरूपी शेंडा जोराने धाव घेतो व तेथे प्रलोभित होऊन आनंदाने वास करतो. ज्याप्रमाणे महतत्वापासून उत्पन्न झालेली मनबुद्धी अहंकार व पंचमहाभूते मिळून सर्व संसार बनतो. किंबहुना या आठांचा हा संसार अंगाने कितीही विस्तारला तरी शिंपीवर भासणारे रूपे जसे शिंपी एवढेच असते, किंवा समुद्रावरील लाटांचा विस्तार समुद्राच्या बाहेर नसतो. त्याप्रमाणे या अज्ञानमूलक संसार वृक्षाच्या आकाराने ब्रह्मच नटते. जसा स्वप्नातील पुरुषाचा परिवार हा तोच एकटा बनलेला असतो, तसा हा संसार वृक्ष विस्तार हा त्याचाच एकट्या ब्रह्माचा पसारा होय. परंतु हे असो, ज्याला महदादी अदश शाखा आहेत असा हा चमत्कारिक वृक्ष आहे. आणि याला अश्वत्थू असे मैदान का म्हणतात हेही तुला सांगतो. श्वा म्हणजे उद्या असे म्हणेपर्यंतही हा प्रपंच वृक्ष एक रूपाने असेल असे सांगता येत नाही. क्षणही न लोटता मेघ जसा अनेक रंगांचा होतो, किंवा बीज ही एक निमिषभरही पूर्णपणे नसते, किंवा हलणाऱ्या कमलपत्रावर जल क्षणभरही स्थिर नसते, अथवा व्याकुळ माणसाचे चित्त जसे चंचल असते तशीच त्याची स्थिती क्षणाक्षणाला बदलते. म्हणून त्याला अश्वत्थ असे म्हणतात. एरवी अश्वत्थ या वृक्षाचा व्यवहारात पिंपळ असा अर्थ आहे, परंतु येथे श्रीहरीचा तो अभिप्राय नाही. एरवी लौकिकात या वृक्षाला पिंपळ म्हणतात हे खरे, पण तसे असले तरी येथे लौकिक दृष्टी घेऊन काय करायचे आहे, तेव्हा प्रस्तुत ग्रंथ लौकिक स्वरूपाचा नसल्यामुळे अश्वत्थ शब्दाचा अर्थ क्षणभरही न टिकणारा असा करणेच बरे. आणखी या वृक्षाची अव्यव अशी मोठी प्रसिद्धी आहे, पण आतून बारकाईने पाहता तो अशा स्वरूपाचा आहे, ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी ढगांच्या रूपाने एक अंगाने आकर्षित केले जाते व दुसऱ्या बाजूने नदी वाटे भरत असते. समुद्र हा वाढतही नाही आणि कमीही होत नाही असा परिपूर्ण दिसतो, परंतु मेघांचा व नदीचा त्याच्याशी संयोग बिघडत नाही तोपर्यंतच तसे घडते. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.